भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 5 जून 2025 गुरुवार. सुगंधित तेल. तुझ्या श्वासिक तेलांची सुगंधता मुले. श्रेष्ठ गीत 1 अध्याय 3 वचन. सुगंधित तेल ही येशू ख्रिस्तांची दैवी गुणाची प्रतीक आहेत. त्यांच प्रेम, नम्रता, करुणा आणि दया ही गुण आत्म्याला सुगवणाऱ्या मधुर सुगंधासारखी आहेत. येशूने जरी केवळ 43 व अर्धा वर्ष पृथ्वीवर आयुष्य घालवलं तरी त्यांचं संपूर्ण जीवन या दैवी तेलाची सुगंधाने परिपूर्ण होत. प्रिय देवाची मुला, आपलं संपूर्ण जीवन प्रभूला अर्पण कर. तुझ जीवन त्यांच्यासाठी ओतलेल्या अभिषेकाची सुगंधित तेलासारखं होवो. येशूच्या पृथ्वीवरील सेवाकालात तो एक सुगंधित अर्पण होता. त्याचे प्रवचन दैवी सुगंध घेऊन त्याचे गरीब आणि दुःखग्रस्तांवरील त्याची करुणा स्वर्गीय सौजन्याचा सुगंध पसरवत असे. त्याने केलेली प्रत्येक चमत्कार त्यांची दयेचा परिणाम होता, ज्यातून कृपेचा सुवास दरवळायचा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तो क्रूसावर क्लेश सोसत होता, जोडपला गेला, ठेचला गेला आणि ओरबडला गेला, तेव्हा त्याचा सुगंध आणखी तीव्र झाला. एक कच्चा पपई काठीने टोचल्यावर त्यातून झटकन रस बाहेर पडतो. जसं रबराचं जाड कापलं की त्यातून रस गळतो, त्याचप्रमाणे जेव्हा येशूला जोडपलं गेल्याने, टोचलं गेले आणि पाल्याने जखमी केले गेले, तेव्हा त्याचं शुद्ध रक्त पवित्र तेलासारखं वाहू लागलं. म्हणजे गंधराज किंवा बाल्समाच्या झाडाच्या मौल्यवान रसासारखं हे प्रेमाचं रक्त एक बलिदानी अर्पण होत आणि देवासाठी मधुर सुवास होत. क्रूसावर सुद्धा त्याने उच्चारलेले शब्द परफ्यूमसारखे होते. क्षमाशीलतेचे, प्रेमाचे आणि आशीर्वादाचे. लोकांनी त्याच्यावर दुखलं, त्याचे अपमान केला, पण त्याचे तोंडून जे निघालं ते गोड क्षमाशील सुगंधच होत. हो, त्याची सुगंधित तेल अत्यंत रम्य होती. देवाने आपल्याला त्याची दैवी स्वभावात सहभागी होण्याची अनुग्रह दिला आहे. बायबल सांगते, कारण त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवन आणि भक्ती यासंबंधी सर्व काही आपल्याला दिले आहे. त्याने आपल्याला महत्त्व व बहुमोल वचने दिली आहेत, ज्याद्वारे तुम्ही त्यांच्या दैवी स्वभावाचे सहभागी होऊ शकता आणि वचनाच्या द्वारे जगात असलेल्या भ्रष्टतेपासून सुटू शकता. दुसरी पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन. त्यांच्या दैवी स्वभावाचे सहभागी होणे ही किती आनंददायक आणि आशीर्वादाची गोष्ट आहे. ख्रिस्ताचे सुगंधाचे वहन करणारे आपण प्रेम आणि क्षमाशीलतेचे चालूया. अधिक चिंतनासाठी वचन. परंतु मी तुम्हाला सांगतो, तुमची शत्रूवर प्रेम करा, तुम्हाला शिवी देणाऱ्यांना आशीर्वाद द्या, तुमच्यावर द्वेष करण्यासाठी चांगले करा आणि जे तुमचे अपमान करतात व छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मॅथ्यू 5 अध्याय 44 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी 2 इतिहास 23 अध्याय 24 अध्याय, संध्याकाळी योगान 15 अध्याय. धन्यवाद.